इस रूम का सीन मेरी मूवी में भी है और यहाँ पे जो दीवार पे उनके चित्र बने हुए हैं, मैं हमेशा आके यहाँ देखता हूँ कि भाई ये है मूवी में या नहीं, ये है, ये भी है, ये भी है। एंड आई फील वेरी गुड कि मैंने एक्सटेंसिवली कवर किया है उनकी जो जीवनी है जो यहाँ भी दिखाई गई है। बाई म्हणून एक आपण तसंच कनेक्ट करून जातो आणि ज्या डेडिकेशननी त्यांनी आपल्या नवऱ्याचा सपोर्ट केला आहे आणि ज्या तरीक्याने त्या उभ्या राहिल्या आय थिंक त्याच्याशी तुम्ही सगळ्याच बायका तुम्ही यू कनेक्ट टू इट कारण तुम्ही हर कोणी आपल्या लोकांना पुढे वाढवू चाहता डेफिनेटली आणि जेव्हा तो एक बॅटल इथे आहे उलटा आणि त्या बाहेर एवढ्या सगळ्या सिच्युएशन्स हँडल करत होत्या तो आय थिंक हॅट्स ऑफ टू देम आणखीन त्यांच्याशी कनेक्ट डेफिनेटली पिक्चर सशस्त्र क्रांति और सावरकर जी का उसमें जो योगदान था और सावरकर जी की जीवनी पे बनी है, तो सबका उतना ही महत्व है जितना उनका सावरकर के जीवन में था। रणदीप सर, तुम्ही इकडे आलात आज जिथे सावरकर राहिले होते त्या हॉस्टेलला भेट द्यायला मिळाली तुम्हाला. आतमध्ये जाऊन तुम्ही सगळं बघितलं सुद्धा. इतका अभ्यास केल्यानंतर इथे येणं किंवा ती गोष्ट फील करणं हे एक इमोशन आहे आता तुमच्यासाठी. बिल्कुल, बहुत इमोशनल फीलिंग आती है यहाँ पे आके। हमने उनकी जिस तिथि पे वो येरवाड़ा जेल से उन्हें छोड़ा गया था, उसमें उनकी मूर्ति हम जेल से निकाल के हम लेके आए थे एज अ सिंबल। तो उस वक्त भी मैं यहाँ आया था और मैंने ये इस रूम का सीन मेरी मूवी में भी है और यहाँ पे जो दीवार पे उनके चित्र बने हुए हैं, मैं हमेशा आके यहाँ देखता हूँ कि भाई ये है मूवी में या नहीं, ये है, ये भी है, ये भी है। एंड आई फील वेरी गुड कि मैंने एक्सटेंसिवली कवर किया है उनकी जो जीवनी है जो यहाँ भी दिखाई गई है। अंकिता, इतकं कौतुक झालंय तुझं आणि जसं मी त्यांना आता विचारलं, ऑब्व्हियसली खूप इमोशनल मुवमेंट असेल. तुला नेमकं इकडे येऊन कसं वाटतंय एक तर, आणि दुसरी गोष्ट यमुनाबाई या व्यक्तिरेखेशी तू एक व्यक्ती म्हणून किती इमोशनली आणि किती पटकन कनेक्ट झालीस किंवा त्याला पहिला आन्सर देते आधी मी विसरून जाईल. तर मला ॲक्च्युली खरं म्हणजे काहीच माहीत नव्हतं आधी एवढं इतकं जास्ती डिटेल्समध्ये. पण जेव्हापासून ही फिल्म केली आहे आणि आता मी इथे आले आणि त्याच्यात काही काही पिक्चर्स आहे जे आम्ही ॲक्च्युली शूट केले, तर मला असं वाटतं की आय कुड कनेक्ट टू इट. कारण आपण जेव्हा ते स्वतः परफॉर्म केलं आहे आणि आता इकडे येऊन आणि असं माहीत पडतं की सावरकर इकडे राहायचे, तर सगळ्यात मोठी गोष्ट तीच आज त्यांची रूम आहे आणि आम्ही इकडे आलो आहे, तर इट्स अ व्हेरी इमोशनल मोमेंट. आणखीन सेकंड क्वेश्चन, तू यमुनाबाई या व्यक्तिरेखेशी त्या कॅरेक्टरशी एक व्यक्ती म्हणून, कलाकाराबद्दल आपण नंतरच बोलूया, तू किती पटकन किंवा किती वेळ लागला तुला कनेक्ट व्हायला इमोशनली. आय थिंक मी स्वतः खूप इमोशनल एक व्यक्ती आहे आणि त्यांची स्टोरी बघून त्यांचं कॅरेक्टर बघून बाई म्हणून एक आपण तसंच कनेक्ट करून जातो आणि ज्या डेडिकेशननी त्यांनी आपल्या नवऱ्याचा सपोर्ट केला आहे आणि ज्या तरीक्याने त्या उभ्या राहिल्या आय थिंक त्याच्याशी तुम्ही सगळ्याच बायका तुम्ही यू कनेक्ट टू इट. कारण तुम्ही हर कोणी आपल्या लोकांना पुढे वाढवू चाहता डेफिनेटली आणि जेव्हा तो एक बॅटल इथे आहे उलटा आणि त्या बाहेर एवढ्या सगळ्या सिच्युएशन्स हँडल करत होत्या, तो आय थिंक हॅट्स ऑफ टू देम. आणखीन त्यांच्याशी कनेक्ट डेफिनेटली. रणदीप सर, वन क्वेश्चन. जेव्हा 8-9 महिन्यापूर्वी पहिलं पोस्टर आलं होतं तेव्हा त्या पोस्टरवर नाव होतं डिरेक्टेड बाय महेश मांजरेकर आणि आता ट्रेलर आल्यानंतर ते नाव गायब झालंय. काय स्टोरी आहे? देखिए, इस 2 साल में बहुत कुछ हुआ है और बहुत कुछ इस पिक्चर के उतार चढ़ाव आए हैं. जो भी हुआ मैं उसको अपने पीछे रख के आगे बढ़ना चाहता हूँ और मेरी रुचि आगे क्या होगा, आप तक की पिक्चर में कैसे पहुँचाऊँ, कैसे उसको बेहतरीन तरीके से ख़त्म करके आप तक लाऊं, मेरा कंसंट्रेशन उस पर ज़्यादा है. जो बीत गई सो बात गई. रणबीर सर, तुम्हाला विचारायला आवडेल की ह्या सिनेमाचा जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला त्या ट्रेलरमध्ये खूप सारे स्वातंत्र्य सेनानींची सुद्धा भूमिका आम्हाला बघायला मिळते. जी जी. स्वातंत्र्यवीर सावरकर वगळता या स्वातंत्र्य सेनानीपैकी कोणतं पात्र तुम्हाला पुढच्या येणाऱ्या चित्रपटामध्ये किंबहुना ह्या चित्रपटामध्ये साकारायला आवडलं असतं? मैंने जब कई बारी मैं जब ये पिक्चर शूट कर रहा होता था तो मैं फ्रेम देखता था और मैं गिनता था कि इसके ऊपर भी पिक्चर बन सकती है, इनके ऊपर भी पिक्चर बन सकती है, इनके ऊपर भी पिक्चर बन सकती है. तो काफ़ी लोग इसमें हैं जिनका नाम भी नहीं है, पर वो मैंने बड़ी सोच के उसमें डाले हैं. पर चूंकि पिक्चर सशस्त्र क्रांति और सावरकर जी का उसमें जो योगदान था और सावरकर जी की जीवनी पे बनी है, तो सबका उतना ही महत्व है जितना उनका सावरकर के जीवन में था. जैसे यमुनाबाई की अगर आप बात करें तो एक बहुत कम उम्र की थी जब सावरकर जी फर्गसन कॉलेज में उनको यहाँ इसी कमरे में रेवोल्यूशनरी एक्टिविटीज़ और बगावत की बातें करने के लिए उनको हॉस्टल से निकाल दिया था और 10 रुपये का फ़ाइन भी दिया था. तो
यमुना जी भी जब इतनी छोटी उम्र में आपका पति, एक तो उस वक्त बहुत अंधविश्वास था कि समुंदर के उस पार जाना मरण होता है, इसीलिए अंग्रेजों ने काला पानी बनाया था, तो उन पे क्या बीती होगी, यमुना बाई पे क्या बीती होगी कि उनके पति वहाँ पे हैं नहीं। और जब उनके पति वहाँ नहीं थे, उसी वक़्त उनके पहले बच्चे का देहांत हो गया, पहले लड़के का बहुत कम उम्र में। उन्होंने अकेला कैसे उसको झेला होगा। और फिर जब वो काला पानी चले गए, उस वक्त काला पानी जाना मतलब मौत था, काला पानी से कोई वापस नहीं आता था। तो उस वक्त का जो उनका क्या हाल रहा होगा कि पति जिंदा भी हैं पर मर चुके हैं, पर उन्होंने कभी सावरकर जी का साथ नहीं छोड़ा, वो हमेशा उनके साथ बनी रहीं आखिर तक। और सावरकर जी इतने इमोशनल थे उनके बारे में कि जब वो मरी तो वो शमशान घाट जाने का भी उनका मन नहीं किया। तो उनके बहुत ही हमने कोशिश की है कि जितना सच्चाई उनके बारे में दिखा सकें वो दिखाएं। हिस्टोरिकल फिल्म बनती है तो वो फैमिली कभी भी ऑब्जेक्शन देती है, जी। जैसे हमने देखा हिस्टोरिकल कैरेक्टर पर कोई भी मूवी बनती है तो फैमिली के ओर से छोटी छोटी चीज़ों को लेकर ऑब्जेक्शन होता है, तो सावरकर की फैमिली से ऐसे कुछ हुआ है? जी, मेरे को सावरकर स्मारक से, रंजीत सावरकर जी से, वहाँ पे मंजरी जी से और बहुत सावरकर स्मारक के लोगों से बहुत स्नेह मिला है, सिर्फ प्रेम मिला है कि आपने पिक्चर बनाई है। ऑब्वियसली उनके कंसर्न्स थे कि पिक्चर में क्या क्या कैसे कैसे दिखाया जाएगा, तो मैंने वो एड्रेस किए और उससे बहुत संतुष्ट थे, बहुत खुश थे। और उनको गर्व की ही बात महसूस होती है कि वीर सावरकर पे एक पिक्चर, वो भी इतनी अच्छी क्वालिटी की बन के बाहर निकली है। अंकिता, यमुनाबाई तू प्ले केलंयस, मी मगाशी त्यांना विचारलं की कोणती गोष्ट जपाल, सो तुलाही विचारायला आवडेल यमुनाबाई यांचा जे गुण होते त्यांच्या कॅरेक्टरमधले, त्याच्यातली कोणती गोष्ट तुला स्वतःकडे ठेवायला आवडेल? एक प्लस इतक्या मोठा आपण म्हणतो ना की लार्जर दॅन लाईफ सिनेमा असणार आहे हा, आज जेव्हा तू मागे वळून बघतेस इतक्या वर्षाचं करिअर, इतक्या वर्षाची मेहनत, काय वाटतं तुला स्वतःकडे बघून आता? तर पहिल्या याचा मी आन्सर देते. मला असं वाटतं पेशन्स, पेशन्स सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी यमुनाबाईमध्ये खूप होती आणि जी माझ्यात बिलकुलच नाही आहे. तर मला असं वाटतं मी जेव्हा ते कॅरेक्टर करत होते तर मी डेफिनेटली पेशन्स त्यांच्याकडनं घेतलं आहे आणि आय विल ट्राय की मी काही एक तो गुण आपल्यात घेऊन येऊ, कारण तो खूप जरुरी गुण आहे. आणखीन दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर हा आहे की मी असं कधी विचारच नाही केला. जेव्हा मी पुढेच वाढत चालली आहे आणि मला या लाईफमध्ये जेवढंही मी काम केलं ना, मी खूप पॅशनेटली केलंय, तर मी ते काम पण मी याच पॅशननी केलं आणि मी हे काम तसंच करते. सो वेन आय लुक बॅक ऑल्सो आय फील व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी इथवर पोचली आहे आणि अजून जर्नी अभी बाकी है मेरी दोस्त. थैंक यू वेरी मच.